स्टुडंट्स, आधीच्या लेक्चरला अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर आणि नॉमेनक्लेचर बघितलं होतं. आज आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ह्याचा स्टडी करायचा आहे. ह्याच्या ज्या जनरल मेथड आहेत त्या 11th स्टँडर्डला झालेल्या आहेत. तर त्या मेथड्सचा एकदा ओव्हरलुक करून अदर मेथड्सचा आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. पहिली मेथड आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, अल्डिहाइड अँड कीटोन्स आर प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स रिस्पेक्टिव्हली. अल्डिहाइड्स आणि कीटोन्स अल्कोहोल पासून ऑक्सिडेशन या मेथडने तयार केलेले आहेत. अल्कोहोलचा फंक्शनल फॉर्म्युला ROH आणि ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन हा ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? लॉस ऑफ हायड्रोजन किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. तर इथे हायड्रोजन लॉस होत असताना इथे कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होतो आणि अशा पद्धतीने तिथे अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होतो. ही पहिली मेथड. ह्याचे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स. बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल, aldehydes and ketones are prepared by passing the vapor secondary alcohols respectively over hot copper powder. अल्कोहोल्स मध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स म्हणजे अल्कोहोल्स ROH हा जो फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये हायड्रोजनेशन होतं म्हणजे H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि अल्डिहाइड आणि कीटोन फॉर्म होतो. पुढे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन्स, अल्किन्स अँड अल्काइन्स. तर इथे दोन मेथडने अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार केला जातो. बाय ओझोनोलिसिस. अल्किन रिॲक्ट विथ ओझोन to give ozonide which on decomposition with zinc dust and water gives aldehyde or ketones. अल्किन किंवा अल्काइन्स याच्यावर ओझोनचं ॲडिशन केलं जातं. अल्किन्स और अल्काइन्स डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असलेल्या हायड्रोकार्बन्सवर ओझोन O3चं ॲडिशन केलं जातं आणि पहिल्यांदा ओझोनाइड तयार होतो. नंतर तयार झालेला हा ओझोनाइड डिकम्पोज केला जातो झिंक डस्टच्या प्रेझेन्समध्ये आणि अल्डिहाइड और कीटोन्स तयार होतात. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स ही पुढची मेथड आहे. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. अल्काइन्स रिॲक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ 40% सल्फ्युरिक ॲसिड अँड 1% मर्क्युरिक सल्फेट टू गिव्ह अल्डिहाइड्स और कीटोन्स. अल्काइन्सवर हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं ॲडिशन केलं जातं आणि अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार केला जातो. ह्याचे एक्झाम्पल 11th स्टँडर्डला आपण बघितलेले आहेत. पुढे अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. सम मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इन्व्हॉल्व कॉमन स्टार्टिंग फंक्शनल ग्रुप बट डिफरंट टाईप्स. तर वेगवेगळे एकाच फंक्शनल ग्रुपपासून वेगवेगळ्या रिएक्शन, वेगवेगळे रिएजंट यूज करून इथे डिफरंट टाईपच्या रिएक्शन्स आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे फ्रॉम असिल क्लोराईड. फॉर्म्युला आहे RCOCl. याच्यापासून अल्डिहाइड आणि कीटोन्स आपल्याला तयार करायचे आहे. पहिली मेथड बघू. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असिल क्लोराइड. असिल क्लोराइड इज रिड्यूस्ड टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड बाय हायड्रोजन using palladium catalyst poisoned with barium sulfate. This reaction is known as Rosenman reduction. असिल क्लोराइड वर हायड्रोजनेशन केलेलं आहे पॅलेडियम आणि बॅरियम सल्फेटच्या प्रेझेन्समध्ये.
इथे Cl हा रिप्लेस होतोय हायड्रोजनने आणि RC डबल बॉन्ड OH म्हणजेच अल्डिहाइड तयार होतोय आणि HCl हा तिथे सेपरेट झालेला आहे. ही असिल क्लोराइडची पहिली मेथड आहे अल्डिहाइडच्या प्रिपरेशनसाठी. नंतर प्रिपरेशन ऑफ कीटोन, प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन फ्रॉम असिल क्लोराइड. ॲलिफॅटिक कीटोन असिल क्लोराइड पासून तयार करायचे आहे. प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन फ्रॉम असिल क्लोराइड. Ketones are obtained from acyl chloride by reaction with dialkyl cadmium, which is prepared by treatment of cadmium chloride with Grignard reagent. 2 स्टेप मध्ये ही रिएक्शन आहे. याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज केलेला आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. याला पहिल्या स्टेप मध्ये रिॲक्ट केलं जातं कॅडमियम क्लोराइड बरोबर आणि डायअल्किल कॅडमियम तयार होतो. डायअल्किल कॅडमियम R2CD प्लस 2MgHCl. दुसऱ्या स्टेप मध्ये असिल क्लोराइड बरोबर हा डायअल्किल कॅडमियम रिॲक्ट होतो आणि क्लोरीन रिप्लेस होतो. क्लोरीन रिप्लेस होतो अल्किल ग्रुपने जो डायअल्किल कॅडमियम मध्ये प्रेझेंट आहे त्याच्याने आणि अशा पद्धतीने कीटोन इथे तयार होतो. 2RCO R असिल क्लोराइड प्लस CDCl2. याचं एक्झाम्पल बघू आपण. इथेनॉल क्लोराइड स्ट्रक्चर आहे 2CH3 बॉन्ड COCl. ह्याला रिॲक्ट केलंय डायमिथिल कॅडमियम बरोबर CH3 2CD. इथे जो क्लोरीन आहे इथेनॉल क्लोराइड मधला हा रिप्लेस होईल कॅडमियमने आणि अल्किल ग्रुप डायमिथिल कॅडमियम मधला हा अटॅच होईल कार्बोनिल कार्बनला आणि अशा पद्धतीने 2CH3 बॉन्ड CO बॉन्ड CH3 म्हणजे प्रोपॅनॉन तयार होतोय प्लस CDCl2 हा बाय प्रोडक्ट इथे शिल्लक राहतोय. दुसरी रिॲक्शन बघू. या रिॲक्शन मध्ये बेन्झॉइल क्लोराइड त्याला रिॲक्ट केलंय डायमिथिल कॅडमियम बरोबर. बेन्झॉइल क्लोराइड रिॲक्ट विथ डायमिथिल कॅडमियम अँड प्रोडक्ट इज ॲसिटोफिनॉन प्लस CDCl2. बेन्झॉइल क्लोराइडचं स्ट्रक्चर आहे 2C6H5 बॉन्ड COCl प्लस डायमिथिल कॅडमियम CH3 2CD. ह्याच्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर Cl रिप्लेस होईल कॅडमियमने आणि C6H5 बॉन्ड CO बॉन्ड CH3 ॲसिटोफिनॉन हा प्रोडक्ट इथे मिळतोय. पुढचं प्रिपरेशन आहे प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम असिल क्लोराइड. ही रिॲक्शन 11th स्टँडर्डला झालेली आहे. ॲरोमॅटिक कीटोन फ्रीडल क्राफ्ट असिलेशन रिॲक्शन. फ्रीडल क्राफ्ट असिलेशन रिॲक्शन याच्यामध्ये बेन्झीन रिंग रिॲक्ट होते असिल क्लोराइड बरोबर. असिल क्लोराइड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर RC डबल बॉन्ड O हा इलेक्ट्रोफाइल अटॅच होतो बेन्झीन रिंगला आणि Cl हा बाहेर निघतो. AlCl3 बरोबर रिॲक्ट होऊन AlCl4 तो तयार होतो. अशा पद्धतीने बेन्झीन रिंगला अटॅचमेंट होते RCO कार्बोनिल ग्रुपची आणि ॲरोमॅटिक कीटोन हा तयार होतो. ही रिॲक्शनचा स्टडी आपण 11th स्टँडर्डला केलेला आहे. पुढची रिॲक्शन आहे फ्रॉम नायट्राइल्स. फ्रॉम नायट्राइल्स aldehyde and ketones both can be obtained from nitriles but by different reaction. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रिएक्शन आहेत. पहिली आहे प्रिपरेशन ऑफ aldehydes फ्रॉम नायट्राइल्स.
nitriles are reduced to imine hydrochloride by stannous chloride in presence of hydrochloric acid, which on acid hydrolysis give corresponding aldehyde. This reaction is called as Stephan reaction. या रिएक्शनला स्टीफन रिएक्शन म्हटलेलं आहे. तर ही 2 स्टेप रिएक्शन आहे. फर्स्ट स्टेप मध्ये नायट्राइल, त्याचा फॉर्म्युला आहे RC ट्रिपल बॉन्ड N, रिएक्ट होतोय हायड्रोजन बरोबर स्टॅनस क्लोराइड आणि HCl च्या प्रेझेन्स मध्ये. आणि पहिल्या स्टेप मध्ये दोघं जे हायड्रोजन आहे ते अटॅच होतात कार्बन ट्रिपल बॉन्ड N ला. एक हायड्रोजन हा कार्बनला अटॅच होतो, दुसरा नायट्रोजनला अटॅच होतो आणि अशा पद्धतीने इमाइन फॉर्म होतो. इमाइन चं स्ट्रक्चर आहे RCH डबल बॉन्ड NH डॉट HCl. कार्बन नायट्रोजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून त्याला इमाइन म्हटलेलं आहे. इमाइन हायड्रोक्लोराइड. दोघं हायड्रोजनचं ॲडिशन कार्बन ट्रिपल बॉन्ड N ला होते. एक कार्बनला अटॅच होतोय, दुसरा नायट्रोजनला अटॅच होतोय. अशा पद्धतीने पहिल्या स्टेपमध्ये इमाइन फॉर्म झाला. हा फॉर्म झालेला इमाइन अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस, म्हणजेच वॉटरचं ॲडिशन होतं ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये. तर OH मायनस आणि H प्लस असं डिसोसिएशन वॉटरचं झाल्यानंतर OH मायनस जो आहे तो कार्बनला अटॅच होतो आणि हायड्रोजन हा नायट्रोजनला अटॅच होतो. आणि पहिला प्रॉडक्ट इथे मिळतो आपल्याला RCHO अल्डिहाइड आणि NH4Cl हा सेपरेट होतोय. इमाइन फॉर्म झाल्यानंतर ऍसिड हायड्रोलिसिस होतं. ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. त्याच्यामधला जो वॉटर आहे त्याचं डिसोसिएशन होतंय OH मायनस अँड H प्लस. OH मायनसचं ॲडिशन कार्बनला होतंय, हायड्रोजनचं ॲडिशन नायट्रोजनला होतं आणि त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. ऑक्सिजन हा कार्बनला ऍड झाल्यामुळे पहिला प्रॉडक्ट मिळतोय RCHO आणि दुसरा आहे NH4Cl. अशा पद्धतीने अल्डिहाइडचं फॉर्मेशन हे नायट्राइल पासून केलेलं आहे. एक्झाम्पल बघू. बेन्झोनायट्राइल. फॉर्म्युला आहे C6H5 C ट्रिपल बॉन्ड N प्लस 2H in presence of stannous chloride and hydrochloride. In first step, बेंझॅनामाइन हायड्रोक्लोराइड हा तयार होईल. बेंझॅनामाइन हायड्रोक्लोराइड. तर इथे या रिएक्शन मध्ये बघा C ट्रिपल बॉन्ड जो N आहे तिथे दोघं हायड्रोजन ऍड होतील. हायड्रोजन ऍड झाल्यानंतर स्ट्रक्चर तयार होईल C6H5 CH. हायड्रोजन ऍड झाला कार्बनला, डबल बॉन्ड NH डॉट HCl. नंतर हा तयार झालेला बेंझॅनामाइन त्याच्यावर ऍसिड हायड्रोलिसिस होईल. ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजेच वॉटरचं ॲडिशन ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये. OH मायनस हा कार्बनला अटॅच होईल आणि नायट्रोजनला हायड्रोजन. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला प्रॉडक्ट मिळतोय बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड हा प्रॉडक्ट आपल्याला मिळेल C6H5CHO. त्या रिएक्शन मधले प्रॉडक्ट हे खालीवर झालेले आहेत. प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे इथे C6H5CHO बेन्झाल्डिहाइड प्लस NH4Cl. ही पहिली रिएक्शन आपण बघितली. दुसरी रिएक्शन एक्झाम्पल आहे दुसऱ्या रिएक्शनचं. इथेन नायट्राइल. फॉर्म्युला आहे CH3C ट्रिपल बॉन्ड N प्लस 2H in presence of stannous chloride and HCl. It gives ethane
imine and product is ethanol. पहिल्यांदा स्ट्रक्चर तयार होईल CH3 CH डबल बॉन्ड NH डॉट HCl आणि नंतर ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर इथेनॉल तयार होईल. इथेनॉल म्हणजे CH3 CHO आणि NH4Cl हा सेपरेट होईल. NH4Cl हा सेपरेट होईल. इथेनॉल हा इथे प्रोडक्ट मिळालेला आहे. तर नायट्राइल पासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन्सचं प्रिपरेशन बघितलं. पुढे आहे नायट्राइल्स आर ऑल्सो रिड्यूस्ड बाय डायसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड म्हणजे डायबल H to imines followed by acid hydrolysis to aldehydes. या रिएक्शन मध्ये डायसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा कॅटलिस्ट यूज केलेला आहे. हा कॅटलिस्ट का यूज केलेला आहे बघा. An advantage of this method is that double or triple bond present in the same molecule is not reduced. तर दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल आणि त्याला रिड्यूस करता आपलं नायट्राइल म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N याचं रिडक्शन आपल्याला अल्डिहाइडिक ग्रुपमध्ये करायचं असेल तेव्हा या डायबल एचचा यूज केला जातो. हे एक्झाम्पल बघू आपण. पेंट 3 नायट्राइल स्ट्रक्चर आहे CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 आणि C ट्रिपल ऍसिड आहे. तर C ट्रिपल बॉन्ड N हा डायरेक्टली कन्वर्ट होतो CHO या ग्रुपमध्ये. वन स्टेप inner. Preparation ketones from nitriles. Preparation of ketones from nitriles. Ketones are prepared by reacting nitriles with Grignard reagent in dry ether as solvent, followed by acid hydrolysis. कीटोनचं प्रिपरेशन करायचं आहे आपल्याला. नायट्राइल पासून यूज करायचं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. मागच्या वर्षी झालेला आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हलाइड. इथे आपण यूज केलेला आहे मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड आणि इथेन नायट्राइल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर इथे ॲडिशन C ट्रिपल बॉन्ड N ला होईल. अल्किल ग्रुप जो ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये प्रेझेंट आहे त्याचा ॲडिशन कार्बनला होईल आणि MgCl हा ऍड होईल नायट्रोजनला. पहिल्या स्टेप मध्ये मिळतोय बघा CH3 C बॉन्ड CH3 डबल बॉन्ड N MgCl. ग्रिग्नार्ड रिएजंटचे ॲडिशन आपण C ट्रिपल बॉन्ड N ला केलंय. नंतर ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड N हा ब्रेक होईल आणि तिथे OH चे ॲडिशन झाल्यानंतर कीटोन फॉर्म होईल. प्रॉडक्ट मिळतोय आपल्याला CH3CO CH3 CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि हायड्रोजनचं ॲडिशन हे नायट्रोजनला झालेलं आहे. त्याच्यामुळे एक बाय प्रॉडक्ट आहे NH3 आणि MgCl OH हा सेकंड बाय प्रॉडक्ट आहे. तर रिएक्शन मध्ये आपण बघितलं नायट्राइलला ॲडिशन करायचं आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचं अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ह्याच्यामधला अल्किल ग्रुप हा कार्बनला अटॅच होतो आणि MgCl हा नायट्रोजनला अटॅच होतो. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर कार्बन डबल बॉन्ड N ब्रेक होतो. OH ॲडिशन कार्बनला होईल आणि हायड्रोजनचं ॲडिशन नायट्रोजनला होईल. अशा पद्धतीने पहिला प्रॉडक्ट मिळेल कीटोन. अमोनिया आणि MgCl OH हे दोघं बाय प्रॉडक्ट आहेत.
दुसरं एक्झाम्पल आहे बेन्झोनायट्राइल. बेन्झोनायट्राइल रिॲक्ट विथ बेन्झिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ह्याच्यामध्ये C6H5 हा अल्किल ग्रुप अरिल ग्रुप जो ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये प्रेझेंट आहे तो ऍड होईल C ट्रिपल बॉन्ड N ला आणि आपल्याला स्ट्रक्चर तयार होते C6H5 C बॉन्ड C6H5 डबल बॉन्ड N MgBr. ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर पहिला प्रोडक्ट मिळतो बेन्झोफिनॉल C6H5CO C6H5 प्लस NH3 प्लस MgBrOH. इथे आपण नायट्राइल पासून कीटोन हा ग्रिग्नार्ड रिएजंटच्या हेल्पने तयार केलेला आहे. पुढे आहे फ्रॉम aromatic hydrocarbons. Aromatic aldehydes and ketones are both prepared from aromatic hydrocarbons by different methods. याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ aromatic aldehydes from hydrocarbons, strong oxidizing agents transfer CH3 group bonded to aromatic ring to carboxyl group. म्हणजे aromatic aldehyde तयार करत असताना aromatic रिंगला जो CH3 ग्रुप आहे तो कन्वर्ट होतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केल्यानंतर COOH या ग्रुपमध्ये. For obtaining aromatic aldehydes from methyl arine, the following special methods are used. पहिली मेथड आहे इटार्ड रिएक्शन. इटार्ड रिएक्शन methyl group in methyl benzene is oxidized in agent chromyl chloride in carbon disulfide as solvent to form chromium complex from which the corresponding benzaldehyde is obtained on acid hydrolysis. This reaction is known as Itard reaction. Methyl group toluene benzene ringला CH3 group अटॅच आहे. इथे ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलेला आहे क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2 in presence of carbon disulfide. In presence of carbon disulfide. तर याच्यामध्ये कार्बन वरचे टोल्यून ग्रुप मध्ये जो मिथिल ग्रुप आहे याच्यावरचे जे दोघं हायड्रोजन आहेत ते रिप्लेस झालेले आहेत. बघा OCrOH या क्रोमिल क्लोराइड मधल्या ग्रुपने दोघं हायड्रोजन हे रिप्लेस झालेले आहेत. OCrOH क्रोमिल क्लोराइड मधल्या ग्रुपने. नंतर त्याच्यावर ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर तिथे तयार होतोय बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड तिथे तयार होतोय अशा पद्धतीने बेन्झाल्डिहाइड तयार होतोय आणि बाकी राहिलेलं इथे बाय प्रॉडक्ट तयार होतोय. ही आहे इटार्ड रिएक्शन. पुढची रिएक्शन आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन युजिंग CrO3. क्रोमियम ऑक्साइड यूज करून मिथिल बेन्झीनला कन्वर्ट करायचे बेन्झाल्डिहाइड मध्ये. मिथिल अरिन इज कन्वर्टेड इनटू अ benzylidene diacetate on treatment with chromium oxide in acetic anhydride at 273 to 278 Kelvin. The diacetate derivative on acid hydrolysis gives corresponding aldehyde. तर या रिएक्शन मध्ये सेम आधी सारखी रिएक्शन आहे इटार्ड रिएक्शन सारखी. मिथिल बेन्झीन हा रिएक्ट केलाय CrO3 बरोबर क्रोमियम ऑक्साइड बरोबर आणि त्याचबरोबर ऍसिटिक अनहायड्रेट सुद्धा इथे यूज केलेला आहे CH3CO2O. टेम्परेचर इथे मेंटेन केलेलं आहे 273 to 283 केल्विन. इथे सुद्धा दोन हायड्रोजन जे कार्बनवर प्रेझेंट आहेत
मिथिल ग्रुपमध्ये ते दोघेही रिप्लेस झालेले आहेत OCOCH3 या ॲसिटिक ऑनहायड्राइड ग्रुपने. नंतर त्याच्यावर ॲसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर बेन्झाल्डिहाइड तयार होतो, बेन्झीन रिंग आणि त्याला CHO ग्रुप, बेन्झीन रिंग आणि त्याला CHO ग्रुप. तर दोन रिएक्शन आपण इथे बघितल्या. पहिली इटॅड रिएक्शन तिथे यूज केला होता क्रोमिल क्लोराईड आणि नंतरच्या रिएक्शनमध्ये आपण यूज केलेला आहे क्रोमियम ऑक्साईड इथे यूज केलेला आहे. पुढे आहे बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्यून. बेन्झाल्डिहाइड तयार करायचं आहे टोल्यून पासून. साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्यून गिव्स बेन्झाल क्लोराइड which on acid hydrolysis at 373 Kelvin gives बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड हा टोल्यून पासून तयार केलेला आहे. Cl2 त्याला रिॲक्ट केला. Cl2 रिॲक्ट केल्यानंतर दोन हायड्रोजन इथे Cl2 ने रिप्लेस झाले आणि पहिल्या स्टेप मध्ये मिळाला बेन्झाल क्लोराइड. स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंग CH2. बेन्झाल क्लोराइड तयार झाल्यानंतर ॲसिड हायड्रोलिसिस केलं. ॲसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर बेन्झाल्डिहाइड तयार झाला. बेन्झाल्डिहाइड तयार झालेला आहे. बेन्झीन रिंग आणि त्याला CHO हा ग्रुप ऍड आहे. पुढची रिएक्शन आहे गटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरीन. रिएक्शन आहे बेंजीन और substituted benzene is treated under high pressure with carbon monoxide and hydrogen chloride in presence of anhydrous aluminum chloride or cuprous chloride to give benzaldehyde or substituted benzaldehyde. Benzene or substituted benzene ला रिएक्ट केलंय कार्बन मोनॉक्साइड आणि HCl बरोबर इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. तर इथे CHO ग्रुप हा डायरेक्टली अटॅच होतो बेन्झीन रिंगला आणि बेन्झाल्डिहाइड तयार होतो. या रिएक्शनला गॅटरमन कोच रिएक्शन असं म्हटलं जातं. पुढे प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. Preparation of aldehydes from esters. Aliphatic or aromatic esters are reduced to aldehydes by using diisobutyl aluminum hydride, means double H. The reaction will be put at 195 Kelvin to prevent further reduction of aldehyde produced. तर या रिएक्शन मध्ये ईस्टर यूज केलेला आहे. फॉर्म्युला आहे RCOOR. याला डायबल H बरोबर रिॲक्ट केला ऍसिड हायड्रोलिसिसच्या प्रेझेन्स मध्ये. टेम्परेचर मेंटेन केलेला आहे 195. एकदा तयार झालेला अल्डिहाइड हा पुन्हा रिडक्शन तर डायबल याच्या प्रेझेन्स मध्ये बघा काय होतंय, बॉन्ड ब्रेक होईल आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन होईल. अशा पद्धतीने अल्डिहाइड हा वन स्टेप रिएक्शन मध्ये तयार होतो. RC≡OH. हे झालं प्रिपरेशन फ्रॉम ईस्टर. पुढे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम. आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आज बघितलं. त्याच्यामध्ये कुठल्या रिएक्शन बघितल्या, सगळ्यात अदर मेथडमध्ये असिल क्लोराईड ची रिएक्शन बघितली. असिल क्लोराईड या रिएक्शन मध्ये हायड्रोजनचं ऍडिशन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम अँड बॅरियम सल्फेट आणि पहिल्या स्टेप मध्ये अल्डिहाइड हा तयार होतोय. नंतर प्रिपरेशन ऑफ कीटोन. असिल क्लोराईड पासून कीटोन तयार केला कॅडमियम क्लोराईडच्या मदतीने. तर इथे ग्रिग्नाइट एजंट यूज केलेला आहे RMgX.
RMgX पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला डायअल्किल कॅडमियम याचा यूज दुसऱ्या स्टेपमध्ये केला असिल क्लोराईड बरोबर आणि कीटोन इथे फॉर्म केलेला आहे. नेक्स्ट रिएक्शन from nitriles. From nitriles, nitriles react with hydrogen in presence of nitriles reduction केले म्हणजे addition of hydrogen in presence of stannous chloride and hydrochloride. In first step, imine is formed, then aldehyde is main product. Next is preparation of ketones from nitriles. नायट्राइल्स पासून अल्डिहाइड तयार केला त्याच्यामध्ये स्टॅनस क्लोराइड आणि HCl आपण यूज केला पण त्याचबरोबर वन स्टेप रिएक्शन मध्ये आपण यूज करू शकतो डायबल H जेव्हा दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल आणि त्याचे रिडक्शन न करता फक्त नायट्राइल ग्रुपचे रिडक्शन अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये करायचं असेल तेव्हा. नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ कीटोन्स फ्रॉम नायट्राइल्स. Nitriles react with Grignard reagent in presence of dry ether and acid hydrolysis. It gives ketone. Preparation of aromatic aldehydes. There are two reactions. Etad reaction using chromyl chloride. Toluene react with chromyl chloride in presence of carbon disulfide. First chromium complex is formed, then on acid hydrolysis benzyl. Next is by oxidation of methyl arene using chromium oxide. First methyl benzene react with chromium oxide with acetic anhydride at temperature 273 to 283 Kelvin. On acid hydrolysis, it gives benzaldehyde. Next one is by side chain chlorination. Chlorine first add on toluene, then acid hydrolysis, benzaldehyde is formed. Then Getterman-Koch formulation. Benzene react with carbon monoxide and HCl in presence of LCl3. It gives benzaldehyde. Then preparation of aldehydes from esters. Esters react with diol H or ALH. It gives aldehyde. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे आपण उद्याच्या लेक्चरला बघू.